अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आता 2 सप्टेंबर रोजी आलेली आहे पिठोरी अमावस्या। बघा, ही अमावस्या सोमवारी आलेली आहे। 71 वर्षांनी हा असा दुर्मिळ असा खूप सुंदर असा योग जुळून आलेला आहे, कारण सोमवारी आलेली आहे पिठोरी अमावस्या, दर्श अमावस्या। त्याच प्रकारे या दिवशी बैलपोळा देखील असतो व या दिवशी श्रावण महिन्यातील शेवटचा म्हणजे 5वा सोमवार देखील असणार आहे। तर पिठोरी अमावस्या निमित्त आपण काहीतरी सेवा, काहीतरी उपाय किंवा तोडगे करायला हवेत, आवर्जून करायला हवेत, कारण हे दिवस आपल्या पितरांना खुश करण्यासाठी असतात। अमावस्या म्हटली की बघा, आपले जे पित्र आहेत ते आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये येत असतात। जे आपले पित्र आहेत ते सूक्ष्म रूपामध्ये येत असतात। कशासाठी? ते पाहायला येत असतात की आपल्या घरामध्ये आपली कोण आठवण काढतंय का, आपण कोणाच्या लक्षात आहोत का, अमावस्या आहे तर आपल्यासाठी काहीतरी कोण तर काय करत आहे का, आपल्यासाठी कोणी सेवा करताय का, आपली कोणी आठवण काढताय का, हे पाहण्यासाठी ते येतात, सूक्ष्म रूपात येऊन जातात। जर आपल्या घरामध्ये काहीच होत नसेल त्यांच्यासाठी तर आपल्या जीवनामध्ये अडथळे यायला सुरुवात होतात। आता तुम्हाला देखील माहीत आहे बघा, भरपूर लोक अशी आहेत, भरपूर आपल्या ताई आहेत, दादा आहेत, त्यांना संततीसाठी खूप प्रॉब्लेम येतो। काय येतो? कारण आपल्या पितरांची सेवा आपल्याकडून घडत नसते। जरी तुमच्याकडून घडत नसली, बघा आपल्या घरातल्या कोणाकडूनच घडत नसली, तुम्हाला काही माहीतच नाही आहे, जर नवीन जोडपं वगैरे असेल त्यांना काही माहीत नसतं, पण घरातल्या कोणाकडून सेवा घडत नसली तर त्याचे दोष देखील त्यांना लागतात। म्हणजे पितरांची सेवा घडली नाही तर त्याचा संपूर्ण दोष संपूर्ण घराला लागत असतो। आणि पितृदोष आहे हे कसं ओळखायचं, तर यावरून ओळखायचं। याची लक्षणं हीच आहेत: नोकरी व्यवस्थित लागत नाही, मनासारखी नोकरी मिळत नाही आहे, किंवा प्रत्येक कामामध्ये कोणतंही काम तुम्ही करायला जा, त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला संकट येणार, अडचण येणार, अडथळे येणार। का? कारण आपले पितृ अप्रसन्न आहेत, आपल्यापासून प्रसन्न नाही आहेत, ते संतुष्ट नाही आहेत, त्यामुळे ते आपल्या सगळ्या कामामध्ये अडचणी आणत असतात। त्यामुळे आपल्या घरामध्ये पितरांची सेवा घडायलाच हवी। तुमच्या विवाहामध्ये अडथळे येतील, मुलगा परीक्षेमध्ये चांगल्या मार्क्सने पास व्हावा असं वाटत असेल, पण काही ना काही तर त्याच्यामध्ये अडथळे येत असतील, तुमचं कोणतंही काम यशस्वी होत नसेल, तुम्हाला संतती होत नसेल, किंवा तुमचा विवाह जुळत नसेल, भरपूर समस्या असतात। तुमचा एखादा बिझनेस आहे तो ठप्प पडण्याच्या मार्गावरती आहे, आता बंद करू काय, टाळा लावू काय, असं तुमच्या डोक्यामध्ये विचार येऊ लागलेत। म्हणजे कोणतंही संकट असो, भरपूर अडचणी अशी पित्र आपल्या जीवनामध्ये आणत असतात। जर या अडचणीतून बाहेर पडायचं असेल ना, तर आवर्जून अमावस्या, कोणत्याही, ह्या अमावस्येचं सांगत नाही मी, कोणत्याही अमावस्येला तुम्ही दर अमावस्येला आपल्या पितरांचं स्मरण तरी करायला हवंच, दर अमावस्येला तरी। आणि पिठोरी अमावस्या आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी पितरांची सेवा करायलाच हवी। भरपूर जण या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण देखील करतात, भरपूर जण करतात। त्याच पद्धतीने या दिवशी हिरण्यदान देखील करतात ब्राह्मणांना। आता ब्राह्मणांनाच का द्यावं? बघा, एक विशिष्ट प्रकारची ते पहिल्यापासून रचली गेलेली परंपरा आहे, म्हणजे ब्राह्मणांनाच हिरण्यदान करायचं असतं। मग तुम्ही काहीही द्या, पण ब्राह्मणांनाच हिरण्यदान करायचं असतं। त्याच पद्धतीने बघा, पित्र म्हटलं की घरात सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठून आंघोळ करून घरातली जी काही कामं आहेत ते तुमच्या आटपून घ्यायचे आहेत, व सगळ्यात अगोदर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं आहे। रोज म्हणायला सुरुवात करा तुम्ही। बघा, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हळूहळू वेगवेगळे बदल घडायला लागलेत असं तुम्हाला जाणवू लागेल। त्यामुळे पितृ अष्टक म्हणायला सुरुवात करायची आहे। त्याच पद्धतीने सायंकाळच्या वेळेस पितरांच्या नावाने एक दिवा तुम्हाला लावायचा आहे। कणकेचा दिवा बनवून घ्या, त्याच्यामध्ये मीठ टाकू नका, कणकेचा दिवा बनवून घ्या व तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला त्याची वात होईल, दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड होईल, अशा पद्धतीने तुम्हाला दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे। मग तो घराच्या आत लावा किंवा घराच्या बाहेर लावा, काही प्रॉब्लेम नाही, पण दक्षिण दिशेला त्याचं मुख झालेलं पाहिजे। खाली काहीतरी आसन द्यायचं, तुम्ही तांदूळ ठेवा किंवा फुलं ठेवा किंवा एखादा छोटासा चौरंग असतो तो जरी ठेवला तरी चालेल, पण खाली आसन द्या, डायरेक्ट दिवा जमिनीवरती ठेवायचा नाही। व पितरांना प्रार्थना करायची, एक प्रकारे पितरांना प्रार्थना करायची दिवा ठेवून झाल्यानंतर। त्याच पद्धतीने सायंकाळच्या वेळेस पिंपळाच्या झाडाखाली देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे पितरांसाठी। मोहरीचा दिवा लावा, असं केल्याने देखील आपले पित्र संतुष्ट होतात, प्रसन्न होत असतात। त्याच पद्धतीने बघा, जसं तुम्हाला मी सांगितलं,
आपण रोज जेवण बनवत असतो, रोज आपल्याच्याने होत नाही, पण अमावस्येला तरी, दर अमावस्येला तरी पितरांसाठी आपण जे जेवण बनवतो, मग ते काहीही बनवा, आपण जे जेवण बनवतो त्यातील एक घास तरी पितरांना द्यायचा, एक घास तरी पितरांना द्यायचा आहे. मग आता बघा, आता पिठोरी अमावस्या दिवशी दुपारी 12च्या दरम्यान तुम्हाला दही भात बनवायचा आहे व तो बाहेर कावळ्यांना द्यायचा आहे. आणि जर तो लगेच कावळ्यांनी खाल्ला तर समजून जायचं की आपले पित्र संतुष्ट होत आहेत, आपले पित्र संतुष्ट होत आहेत. त्यामुळे आवर्जून दही भात ठेवायला विसरायचा नाही. भात मीठ न टाकता बनवायचा व त्याच्यामध्ये दही कालवायचं. 10 रुपयाचं दह्याचं पाकिट जे असतं, डब्बा, तो घेऊन या व संपूर्ण दही, कारण ते त्यांच्यासाठी आणलेलं असतं, त्याच्यातलं घरामध्ये ठेवू नका. व जो भात शिजवणार आहात तो सुद्धा संपूर्ण भात काढून घ्यायचा, घरामध्ये त्याच्यातील काही ठेवायचं नाही. ते भात आणि दही मिक्स करायचं व तो दही भाताचा जो नैवेद्य आहे तो पितरांसाठी दुपारी 12च्या दरम्यान तुम्ही बाहेर नेऊन ठेवा. आणि बाहेर म्हणजे तुमच्या छतावरती ठेवा, किंवा तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल, कॉलनीमध्ये वगैरे, तर तुम्ही बाहेर नेऊन बाहेर व्यवस्थित ठेवा, जिथे कावळे येतात तिथे. बघा, जर कावळ्यांनी लगेच येऊन ते नैवेद्य ग्रहण केला तर तुम्ही समजून जायचं की आपले पितर संतुष्ट आहेत. आणि त्याच पद्धतीने बघा, 5 नैवेद्य बनवायचे, म्हणजे छोट्या चपाती बनवा, छोट्याशा भाकरी बनवा, छोटे छोटे बनवायचे, छोटे छोटे बनवायच्या चपाती किंवा भाकरी छोटे छोटे 5 बनवायच्या. एक गायीसाठी, एक कुत्र्यासाठी, एक कावळ्यासाठी, एक जलासाठी व एक अग्नीसाठी, अशा 5: गायी, कुत्रा, कावळा, जल आणि अग्नी. आता गाईचा नैवेद्य गाईला देऊन टाकायचा आहे, कुत्र्याचा नैवेद्य कुत्र्याला देऊन टाकायचा आहे, कावळ्याचा नैवेद्य कावळ्याला देऊन टाकायचा, अग्नीचा नैवेद्य घरामध्ये शेगडीवरती, चुलीवरती, तुम्ही ज्याच्यावरती स्वयंपाक बनवता तिथे अग्नीला द्यायचा आहे. 5वा नैवेद्य म्हणजे तुम्हाला जलाला अर्पण करायचं आहे, जलामध्ये तुम्हाला विसर्जन करायचं आहे ते 5व्या. आता जवळपास तुमच्या नदी नाही आहे किंवा जवळपास तुमच्या जलाचा प्रवाह नाही आहे, ओढा नाही आहे ना, तर तुम्ही काय करायचं, तर एखाद्या बाहेर, तुम्हाला माहिती आहे आपण पक्ष्यांना पाणी वगैरे ठेवतो, त्याच्यामध्ये जल भरून त्याच्यामध्ये जरी तुम्ही जलदेवताचं स्मरण करून जरी तुम्ही तिथे ठेवलं तरी देखील चालणार आहे. असं केल्याने देखील पित्र आपले खुश होतात, प्रसन्न होतात. त्यामुळे पित्रांसाठी तुम्ही आवर्जून हेच करायचं आहे. आपल्या जीवनातील जो प्रखर पितृदोष आहे, यामुळे आवर्जून काहीतरी कमी होण्याचा नक्कीच मार्ग याच्यातून मिळत असतो. आणि शक्यतो तुम्हाला सांगते, जे नवीन जोडपी आहेत त्यांनी हे उपाय करायला जाऊ नका. जे बाकीचे घरातील इतर सदस्य आहेत त्यांनी हे उपाय करावेत, हे देखील तुम्हाला सांगते. नवीन जोडप्यांनी हे उपाय करायचे नाहीत. ज्यांना अजून वर्ष देखील झालेलं नाही आहे लग्नाला, त्यांनी हे उपाय करू नका. बाकीच्या इतर मंडळींनी घरातले केले तरी देखील चालतील, कारण त्याचे परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात, तर नवीन जोडप्यांनी करू नये असं म्हणतात. त्याच पद्धतीने बघा, असं केल्यानंतर संध्याकाळी दिवा लावला, पितृअष्टक म्हणायचं आहे, पितरांना प्रार्थना करायची आहे, हात जोडायचे आहे, पितरांना प्रार्थना करायची आहे की हे पितृदेवता, माझ्याकडून किंवा माझ्या परिवाराकडून काही चूक झाल्यास, तुमच्या बाबतीत आमचा काही हलगर्जीपणा झाला असेल किंवा न कळत माझ्या परिवाराकडून अगोदर गेल्या वेळेस काहीतरी चुकून काहीतरी घडलं असेल, वाईट घडलं असेल किंवा आमचं तुमच्याकडे लक्ष नसेल, तर आम्हाला क्षमा करा. आम्ही आत्ता जी सेवा करत आहे ती सेवा मान्य करा व आपल्या घरावरती कोणतंही संकट येऊ देऊ नका. माझ्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, धन, संपत्ती, संतती, ऐश्वर्य सगळं काही भरभरून नांदू दे. माझ्या घरामध्ये कशाचीच कमी पडू नये, घरामधील भांडण तंटे नष्ट व्हावे, यासाठी पितरांना प्रार्थना करायची आहे. बघा, असं केल्यामुळे आपले पित्र आपले शांत होतात. जे आपल्यावरती असंतुष्ट होते, रागवलेले होते, ते कुठेतरी शांत व्हायला सुरुवात होतात व आपले पित्र आपल्याला आशीर्वाद द्यायला सुरुवात होतात. ज्यावेळेस पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो ना, त्यावेळेस आपल्या मागील प्रखर पितृदोष देखील नष्ट व्हायला सुरुवात होत असते. त्यामुळे आवर्जून हे उपाय करायचे. छोटे छोटे उपाय आहे. तुम्हाला तर मी काय सांगितलं, फक्त पिंपळाच्या झाडाला दिवा, नंतर घरामध्ये किंवा घराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे दक्षिण दिशेला, आणि त्याच्यामध्ये तुम्ही तूप वापरा, मोहरीचं तेल वापरा किंवा साधं तेल वापरा, काही हरकत नाही, काहीही चालेल, फक्त बिना मिठाचं चालणार आहे. आणि कावळ्यांसाठी दुपारी 12 वाजता तुम्हाला बाहेर दही भात ठेवायचा आहे. त्याच प्रकारे गाई, कुत्रा, कावळा, त्याच पद्धतीने जल आणि अग्नी, अशा 5 जणांना तुम्हाला चपाती किंवा नैवेद्य अर्पण करायचा आहे याच दिवशी.
असं केल्यामुळे आपल्या जीवनातील प्रखर पितृदोष नष्ट होणार आहे. आपल्या मुलांबाळावरती कोणतंही संकट येणार नाही व लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहून खेळती राहणार आहे. पैसा घरामध्ये टिकणार आहे व वाढणार देखील आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवा हा उपाय करायला अजिबात विसरायचा नाहीये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून विचारायच्या आहेत. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.